सो वेलकम यू ऑल. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे आणि योगचे भरपूर वेगवेगळ्या लेवलने फायदा होतो. म्हणजे स्पिरिच्युअल लेवल असू देत, इमोशनल, मेंटल, फिजिकल. तर मग त्या अनुषंगाने आपण ज्या स्त्रिया आहेत ज्यांना बाळ होत नाहीये किंवा ते प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी योग कसा उपयुक्त असेल त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला एक एक्सपिरियन्स टीचर आयुर्वेद डॉक्टर पौर्णिमा काळे ह्या खूप म्हणजे फक्त जागतिक लेवलच नाही तर वेगवेगळ्या तळागाळापर्यंत त्या आपल्या सर्वांसाठी योगामार्फत आणि आयुर्वेद अनसेंट प्रॅक्टिस आहे त्याच्यामार्फत आपल्याला गाईड करत असतात. आणि हजारो पेशंट्स आहेत त्यांनी त्या म्हणजे वेगवेगळे त्यांचे व्याधी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी आयुर्वेदमध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे आणि पंचकर्मा एक्सपर्ट आहेत. त्या आरिवायू केअर आणि क्युअर सेंटर पंचकर्मा सेंटर आहे दादर येथे त्या प्रॅक्टिस करतात. इंडियन योगा असोसिएशन सर्टिफाईड आणि आयुष सर्टिफाईड योगा टीचर पण आहेत. प्रिनेटल सर्टिफाईड योगा टीचर आणि फेशियल योगा एक्सपर्ट आहेत. आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारावरती त्या आतापर्यंत कितीतरी स्त्रियांची स्वप्न आणि कितीतरी पेशंटचं जे डिसीज फ्री लाईफ आहे ते आता जगत आहे सर्वजण. तर एनिथिंग आय हॅव मिस्ड प्लीज मॅम ऍड आणि आपण सुरुवात करूयात. धन्यवाद. थँक्यू प्रियांका मॅम फॉर द इंट्रोडक्शन. खूप छान इंट्रोडक्शन केलं आणि जे काही आहे ते सगळ्यांच्या आपण माध्यम आहोत आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. तसाच आजचा हा दिवस आहे. प्लीज सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन करा म्हणजे मलाही तुमच्याशी गप्पा मारायला छान वाटेल. आपण काही खूप सिरियस लेक्चर घेणार नाही आहोत, एक छानसं इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊया. त्यामुळे श्रद्धा मॅडम, पूनम, रिया, रश्मी मॅम, स्मिता मॅडम प्लीज व्हिडिओ ऑन करा. मीरा, काजळे, आपण छान गप्पा मारणार आहोत कारण स्त्रियांचा विषय आहे, स्त्रियांसोबत बोलणार आहे. चलो स्पॉटलाइट नाहीये वाटतं, मी एकच मिनिट. हा ओके, आता दिसतीये मी सगळ्यांना. येस, सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा. येस, थँक्यू मीरा मॅम, थँक्यू सारिका मॅम. बाकीच्यांनी करा. रश्मी मॅडम, श्रद्धा, स्मिता मॅडम, रेडमी नोट 7, रिया. चलो सुरुवात करूया आपण. पहिले तर सगळ्यांना येणाऱ्या योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. योग म्हणजे आपल्याला मिळालेली खरंच आपण या संस्कृतीत जन्माला आलो हे आपल्यासाठी खूप भाग्य आहे. कारण हे जर बाहेर कुठे असतं ना, अमेरिकेमध्ये योगा असतं किंवा त्यांचं ओरिजिन इंग्लंडमध्ये कुठेतरी असतं, जपानमध्ये कुठेतरी असतं, तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. पण आपलं सायन्स आज सगळं जग सेलिब्रेट करतंय. वर्ल्ड योगा डे आपण सेलिब्रेट करतोय. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण ते तुम्ही योग क्षेत्रात आहात, तुम्ही इतक्या एक्सपिरियन्स्ड इन्स्ट्रक्टर प्रियांका मॅम सोबत योगा करता, ते खरंच तुमच्यासाठी पण खूप भाग्याची गोष्ट आहे. का सांगतेय, योग आपल्याला काय काय देऊ शकतो तर अशी काहीच गोष्ट नाही की जी योगा थ्रू आपल्याला मिळत नाही. ओके, तुम्हाला मानसिक आनंद, शांतता, तुम्हाला फिजिकल लेवलला फिट राहणं, तुमच्या प्रत्येक सेलचा विचार योग करतं. कसा ते आपण हळूहळू आपण जेव्हा सेशन आता घेऊया त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईलच की कसं आपल्याला योग हे काम करतं. पण आजचा जो विषय मॅमने मला दिलेला आहे तो आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि इनफर्टिलिटी. ओके, तर 10 ते 15%, 10 to 15% जे कपल्स आहेत ते इनफर्टिलिटी फेस करतात. 30 to 40% स्त्रिया हॉर्मोनल इम्बॅलन्स सफर करतात. म्हणजे आपण असं जनरल काही आपल्याला चिडचिड झाली किंवा वजन वाढलं तर आपल्याला डॉक्टर लगेच सांगून देतात हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, बाकी काही नाही. योगा टीचर आपल्याला सांगतात हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, बाकी काही नाही. पण म्हणजे काय नक्की हॉर्मोन्स म्हणजे काय? तर हॉर्मोन्स म्हणजे काय असतं आपण थोडंसं समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा योगा कराल ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक शब्द तो कसा काम करतो हे लक्षात येईल. तर हॉर्मोन्स म्हणजे नक्की काय असतं, तर तुम्हाला एक कुरिअर बॉय एक डोळ्यासमोर आणा. ओके, एक मोठी कंपनी आहे आणि काहीतरी प्रोडक्शनची कंपनी आहे ती. ओके, आणि एक कुरिअर बॉय त्या प्रोडक्शनच्या कंपनीतून काहीतरी घेऊन ह्या घरी दे, मग माझ्या अपार्टमेंट मध्ये दे, मग प्रियांका मॅडमच्या अपार्टमेंट मध्ये कुरिअर दे, मग स्मिता मॅडमच्या घरी पार्सल दे, श्रद्धा मॅडमच्या घरी पार्सल दे, असं जर करतात तर तो जो कुरिअर बॉय आहे दॅट इज हॉर्मोन. हॉर्मोन हे केमिकल मेसेंजर्स आहेत.
आपल्या ब्रेनमध्ये बॉस आहे. आता समजा कुरिअरची कंपनी आहे, XYZ कुरिअर कंपनीचं नाव घेऊया आपण. तर त्या कंपनीचा बॉस आहे दॅट इज हायपोथॅलॅमस. आपल्या ब्रेनमध्ये एक छोटासा पार्ट आहे, छोटा म्हणजे अगदी छोटा बरं, बीन म्हणजे आपला वटाणा असतो ना तेवढा छोटा बॉस आहे, पण तो किती मोठे कामं करतो बघा. तो बॉस झाला. त्याची मॅनेजर आहे पिट्युटरी, छोटीशी, ती अजून छोटी. हा बॉस, त्याच्या बाजूला ती पिट्युटरी बसलेली आहे. बॉस इन्स्ट्रक्शन्स देतो मॅनेजरला, मॅनेजर इन्स्ट्रक्शन्स देतो कुरिअर बॉयला कोणत्या घरी काय काय डिलिव्हर करायचंय. म्हणजे हायपोथॅलॅमस मेसेज सेंड करतो पिट्युटरीला, पिट्युटरी मेसेज सेंड करते थायरॉइडला, आता T3 रिलीज करा, T4 रिलीज करा. मग तो जातो खाली ओव्हरीज कडे, मग रिलीज करतो की इस्ट्रोजन रिलीज करा, प्रोजेस्टेरॉन रिलीज करा. जातो ऍड्रिनल ग्लँड कडे, कॉर्टिसॉल, आता हिला राग आला ना, हिला काही आवडलेलं नाहीये, चला हिचं कॉर्टिसॉल ऍक्टिव्हेट करा, हिला कॉर्टिसॉल सिक्रेट करा, हिचं बीपी वाढवून टाका, हिच्या घरात भांडणं झाली आहेत, कॉर्टिसॉलचं लेवल वाढवा, कॉर्टिसॉलचं लेवल वाढवा. तर हे सगळं जे आहे हे मेसेंजर नेण्याचं काम हे आपलं होतं हॉर्मोन्स थ्रू. समजलंय सगळ्यांना? हॉर्मोन्स म्हणजे काय आहे, तर हॉर्मोन्स म्हणजे कुठलाही अवयव नाहीये, पण त्या ग्लँड्स मधनं सिक्रीट होणारे सिक्रिशन्स आहेत. जे सिक्रिशन्स आपल्या ब्लड मध्ये मिक्स होतात आणि मग ते थायरॉइड कडे जातात, थायरॉइडचे हॉर्मोन सिक्रेट होतात, थायमस ग्लँड कडे येतात, त्याचे हॉर्मोन सिक्रेट होतात, ओव्हरीज कडे जातात, त्याचे हॉर्मोन सिक्रेट होतात. मग फक्त स्त्रियांमध्येच हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो का हो? स्त्रियांमध्येच हे हॉर्मोन्स आहेत का? कसं आहे सांगा बरं, थंब दाखवा, चॅट मध्ये म्हणा. स्त्रियांमध्ये आहे? कुरिअर बॉय फक्त लेडीजच्याच घरी जातो का? नाही. तर हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत ते जेंट्स मध्ये सुद्धा आहेत. फक्त आपल्याला देवाने, नेचरने एक छान मातृत्वाची देणगी दिली आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2 एक्स्ट्रा अवयव दिलेले आहेत, गर्भाशय आणि स्तन्य. गर्भाशय जे आहे त्यातून ज्या 2 बीजांड, त्याला ओव्हरीज म्हणतो, ते आपलं मेन जे आहे, ती मेन एंडोक्राइन ग्लँड आहे की जी आपल्याला हॉर्मोन सिक्रेट करून स्त्रियांना पुरुषांपासून वेगळं करते. बरोबर? तर जे काही हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्सच्या चढ उतारामुळे आपल्याला पिरियड्स येतात. दर महिन्याला ही सायकल सुरू असते, त्याला मेन्स्ट्रुअल सायकल आपण म्हणतो. मग त्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काही बिघाड झाला, मग तो बिघाड कसा होईल? कुरिअर बॉयने आपल्याला एखादं पार्सल दिलं, मग ते आपण चुकीचं आहे हे कशावरनं ठरू शकतो? एक तर मॅनेजरने चुकीचं इन्फॉर्मेशन पाठवली, नाहीतर बॉसने चुकीचं काहीतरी हे केलं, किंवा मध्ये जे काही स्ट्रीम आहे किंवा जिथे आलेलं आहे, जे घर आहे तेच चुकीचं. म्हणजे माझं डॉक्टर पौर्णिमाचं पार्सल डॉक्टर प्रियांका खाडे मॅडम कडे गेलं. ओके, तर गडबड कोणाकोणामध्ये होणार आहे? हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि जी कुठली ग्लँड आहे तिच्यामध्ये. मग ही गडबड का होते हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्सचे कारण काय काय आहेत. तर फर्स्ट, आत्ताच जे काही कारण आपल्याला जे ह्या युगामध्ये, म्हणजे मी आता माझी प्रॅक्टिस 2011 पासून आहे, जवळजवळ 12-13 वर्ष झाले आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये. जेव्हा मी बसले तेव्हा जे काही पेशंटशी गप्पा मारल्यावरती जे काही हिस्ट्री घेताना जे काही कारण सापडली, त्याच्यामध्ये फर्स्ट कारण, मॅडम आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असतो, आम्ही दिवसभर लॅपटॉप समोर असतो, नाही आम्हाला व्यायामाला वेळ नाही, आम्ही चालतो जितकं की आमचा व्यायाम तिथेच होऊन जातो, किंवा आम्ही इतकं जास्त आमचं एक्झर्शन होतं की आम्हाला इतर काही करायला वेळच मिळत नाही. सिडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसून राहणं, हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आजकाल पाहिला गेलेला आहे, तो म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. सिडेंटरी म्हणजे काय की एका जागेवर तुम्ही 10-12 तास बसता, म्हणजे वॉशरूमला वगैरे जाऊन येताय, पण हालचाल होत नाहीये. काय होणार हो? एक मातीचा गोळा आहे, तो तसाच्या तसा आपण ठेवला, तो तसा तिथे ते सिमेंट जे आहे ते तसा सुकून जाणार, पण त्याला जर आपण छान आकार दिला तर त्याची छान मूर्ती होईल की नाही? त्या प्रकारे आपण जशी जशी आपल्या शरीराची हालचाल करू तशी तशी आपल्या आतड्यांची आतमध्ये हालचाल होणार आहे. आतड्यांची म्हणजे इंटेस्टाईनची हालचाल झाली की मेटाबॉलिझम सुधारणार आहे. तुम्ही जे खाणार त्याचं ऍब्सॉर्प्शन होणार, जे काही नकोय घाणेरडे पदार्थ ते व्यवस्थित वेस्ट प्रॉडक्ट बाहेर जाणार. काय होतं, आम्ही 2 दिवस टॉयलेटलाच गेलो नाही, मला ना खूप गॅसेस होतात, 1-2 दिवस मोशनलाच होत नाही, असे पेशंट येतात. कालच एक पेशंट आली होती, म्हणजे आय एम शॉक
शी वॉज 38 इयर्स आणि 3-3 दिवसांनी प्रियांका मॅम ती टॉयलेटला जात होती. म्हणजे इतकं आणि मग सिम्पटम सेम हॉर्मोनल इम्बॅलन्सचे, मला फ्रेश वाटत नाही, माझं शरीर जड झालेलं आहे, नंतर मला काही करू वाटत नाही, वजन वाढलेलं आहे, पिरियड्स मिस झाले. जेव्हा तुमचं फर्स्ट सिम्पटम येतं ब्लॉटिंग, की जेवल्यावर पोट फुगणं किंवा जेवल्यावरती पचन न होणं, हे सिम्पटम आल्यावरती आपण थोडेस शरीराच्या कडे लक्ष द्यायला पाहिजे, की तिथे तुम्हाला गरज आहे शरीराची हालचाल, योग, प्राणायाम, जे काही तुमचा व्यायाम प्रकार असेल तो सुरू करण्याची. फर्स्ट साइन ऑफ जे काही इम्बॅलन्स आहे हॉर्मोनल, ते म्हणजे ब्लॉटिंग. सेकंड, पिरियड्स मध्ये तुम्हाला कमी जास्तपणा जाणवेल. तुमचे जर महिन्याच्या महिन्याला येत असतील तर ते 1 महिना 20 दिवस, 1 महिना 30 दिवस, 5-6 दिवस पुढे जातील, लवकर येतील. फ्लो मध्ये फरक जाणवेल. पहिले खूप जास्त फ्लो होता, आता कमी झालेला आहे. नंतर त्याच्यानंतर पोटामध्ये दुखायचं, पहिले आता कमी दुखतंय, किंवा आता दुखायचं पूर्वी दुखत नव्हतं. हे असे जे पिरियड्स मधले चेंजेस आहेत ते दिसायला लागतील. थर्ड थिंग, तुमच्या पिरियड्स मध्ये तुम्ही कधी नोट केला असेल तर माहिती नाही, पण कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला असाल तर ही हिस्ट्री नेहमी घेणार की तुमच्या पिरियड्स मध्ये क्लॉट्स पडतात का, गाठी पडतात का. खूप इम्पॉर्टंट आहे. आपले पिरियड्स हे विदाउट क्लॉट्स, सशास्त्रुक रक्त असं असलं पाहिजे. म्हणजे सशाच्या रक्तासारखं म्हणजे काय, तर नॉर्मल रेड ब्लड असलं पाहिजे. ते ब्लॅक नको, ते ब्राऊन नको, डार्क. त्याच्यामध्ये क्लॉट्स नको, त्याच्यामध्ये चिकटपणा नको, त्याला स्मेल नको, आणि मेन पेन फ्री हवंय. आपण काय करतो, पहिल्या दिवशी पेन झालं, मी सायक्लोपाम घेतली, ऑफिसला गेले, दुसऱ्या दिवशी झालं, असं वर्ष आपण पहिले 2 दिवस गोळ्या घेत जातो. आणि मग ह्याने काय होतं, आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे आतमध्ये तर होतोय, गोळी काय करते, ब्रेनला सांगते की जे पेन करतंय त्याला थांबव, बस. आतमध्ये पेनची प्रक्रिया चालूच आहे ना, आतमध्ये इम्बॅलन्स झालाय त्याच्यामुळे जे पेन कॉज होते ती प्रक्रिया चालूच आहे. त्यामुळे पेन फ्री पिरियड्स असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या जे काही सडन वेट गेन होणं, आता मी एक 60 किलोची होते आणि एक 2-3 महिन्यात ना मॅडम माझं 68च झालं, असे पेशंट आहेत. म्हणजे 3 महिने तुम्ही केलं काय मग, तर 3 महिने जो काही आपलं दुर्लक्ष झालं ते आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्सचं साईन आहे. सडन ऍक्ने येणं, सडन पिंपल्स येणं, किंवा मूड स्विंग्स, खूप चिडचिड, एकतर खूप रडायला येणं किंवा एकतर खूप हॅपी राहणं, दोन्ही गोष्टी मूड स्विंग्स मध्ये येतात. खूप रडू येणं किंवा खूप हॅपी होणं, हे दोन्ही गोष्टी मूड स्विंग्स मध्ये येतात. पण कसं, सडन, म्हणजे आता रडायला लागली आणि आता छान आहे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत या दोन्हीही मूड स्विंग्स मध्ये येतात. मूड स्विंग्स हे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण आहे. त्याच्या पुढे जर 40च्या पुढचं वय असेल तर हॉट फ्लशेस येणं, अचानक घाम येणं, म्हणजे एसी लावलाय तरी पण मला खूप घाम येतोय आणि मला असह्य होतंय आणि मला म्हणजे घामाच्या धारा लागलेल्या आहेत, तर ते सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण आहे. पण ते मेनोपॉझल, पेरीमेनोपॉझल कडे जाणार आहे. आजचा आपला तो विषय नाहीये, त्याच्यावरती नंतर एकदा सविस्तर चर्चा करूया. तर ही झाली हॉर्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं. आली सगळ्यांना लक्षात? थंब दाखवा. येस, गुड, थँक्यू. त्यानंतर मग ह्याची कारणं काय काय, तर कारणांमध्ये आपण बघतोय की सिडेंटरी लाईफस्टाईल, तुम्ही तुमचा व्यायामाचा अभाव आहे, स्ट्रेस, रात्रीची झोप न होणं. स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे आता जो दिसतो आपल्याला आताच्या जनरेशन मध्ये, की ऑफिस असेल तुमचं, फॅमिली असेल, रिलेशनशिप्स मधले काही प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामुळे घरामध्ये प्रॉपर स्ट्रेस हा वाढत जातो. आणि आयुर्वेदानुसार रसानामच्या अतिचिंतयात असं म्हटलेलं आहे, म्हणजे रसधातू जो आहे तो अतिचिंतेने बिघडतो. आणि हा रसधातू जो आहे तो आयुर्वेदानुसार पिरियडसाठी, प्रेग्नन्सीसाठी कारणीभूत असतो. म्हणजे तुमचा आहार रस चांगला, आणि तो आहार रस आपला तुमच्या गर्भाशयाला पोषण करणार आणि प्रेग्नन्सी राहायला मदत होईल, तुमचे पिरियड चांगले राहायला मदत होतील. रसधातू बिघडला तर तुमचं सगळं पुढचं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, 7 धातू बिघडणार आहेत. त्यामुळे रसधातू नीट होणं गरजेचं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही होणार आहे, रसधातू बिघडणार आहे अतिचिंतेने. चिंता नामच्या अतिचिंतयात, असा श्लोकच आहे. म्हणजे बघा 10,000 वर्षापूर्वी सुद्धा वाग्भटाचार्य, चरकाचार्य त्यांनी लिहून ठेवलं होतं की स्ट्रेस जो फॅक्टर आहे, आपण म्हणतो आता आपला स्ट्रेस वाढलाय, पण त्या काळी वेगळ्या प्रकारचा असणार आहे.
आणि वेगळ्या प्रकारे तो बाहेर येत असणार आहे. तर तेव्हाही त्यांनी सांगून ठेवलंय की तुम्ही अतिचिंता करू नका. ती चिंता जी आहे तुमच्या स्ट्रेसला कारणीभूत आहे आणि त्यातून तुम्हाला पिरियडचे प्रॉब्लेम होणार आहेत. ओके. नंतर ह्याच्यातलं अजून मेन कारण काय असू शकतं, तर लाईफस्टाईल आपली, जंक फूड, त्याच्यामध्ये मैदा प्रॉडक्ट्स, बेकरी प्रॉडक्ट्स म्हणजे बिस्किट, कुरकुरे, चिप्स, आपण जे येता अति सॉल्ट पदार्थ किंवा अति ऍडेड सॉल्ट, चिप्स मध्ये, लोणच्यामध्ये जे अति ऍडेड सॉल्ट असतात ते, किंवा पॅक्ड पदार्थ आपण जे पॅक डब्यामधले घेतो त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह असतात हे सगळे आपल्या गर्भाशयाला, ओव्हरीजला घातक असतात. ऍडेड कलर्स वाले, आपण सहज कुठलंही चॉकलेट घेतो त्याच्यामध्ये कलर्स असतात ऍड वाले, किंवा कुठलीही बॉटल घेतो, ज्यूस घेतो, सरबत घेतो, त्याच्यामध्ये ऍडेड कलर्स असतात. तर हे जे ऍडेड कलर्स आहेत हे खूप घातक आहेत. जर तुम्हाला हेल्दी राहायचे आणि जर तुम्ही हॉर्मोनल इम्बॅलन्सला सफर करताय तर ह्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक ह्या टाळल्या पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये कुठले कुठले आजार आपल्याला बघायला मिळतात. तर फर्स्ट आजार जो आहे हॉर्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. जे काही मी बीजांड म्हटले, साईडला 2 असतात, त्यांच्यावरती पाण्याच्या बुदबुद्यासारखे सिस्ट तयार होतात. आता ही ओव्हरी आहे आणि हिच्यावरती छोटे छोटे बबल्स तयार झाले तर काय होणार, या ओव्हरीचं जे काम आहे नॉर्मल इस्ट्रोजनचं सिक्रेशन करणं, नॉर्मल प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करणं, तिच्यावरती जर हे बबल जाऊन बसले तर तिचं फंक्शन बिघडणार आहे की नाही. तर ते फंक्शन जे बिघडलेलं आहे ते फंक्शन इकडच्या सिस्टमुळे बिघडलेलं आहे आणि त्यामुळे नॉर्मल इस्ट्रोजन सिक्रेट होणार नाही, नॉर्मल प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन सिक्रेट होणार नाही आणि त्यामुळे मग पिरियड्स मध्ये गोंधळ व्हायला लागतो. पिरियड्स मध्ये गोंधळ झाला की इन्शुलिनचा रेजिस्टन्स जो आहे तो सुद्धा पीसीओडी मध्ये दिसायला लागतो आणि मग त्या लोकांमध्ये खूप जास्त वेट गेन व्हायला लागतं. वेट गेन, आणि हे लोक प्री डायबेटिक सुद्धा असतात. पीसीओडीचे जे पेशंट्स असतात ते प्री डायबेटिक मध्ये कन्सिडर केले जातात कारण त्याच्यामध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स सापडतो. त्यामुळे फर्स्ट जो डिझीज आहे पीसीओडी. सेकंड जो आहे की ऍक्ने, स्किनचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. थर्ड, हेअर थिनिंग व्हायला लागतं. तुमचा हेअर फॉल आणि केस जी आहेत ती पहिले माझी छान होती मॅडम, आता पिरियड बिघडल्यापासून माझे केस हे पातळ झालेत किंवा खूप हेअरफॉल होतोय. तर आपल्या डोक्यात एक आलं पाहिजे की मला हॉर्मोनल इम्बॅलन्स तर नाहीये ना, ही लक्षणं आपल्याला आली पाहिजेत. ओके. त्यानंतर वेट गेन तर आहेच आहे. ह्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन आपण काय सफर करू शकतो, तर आजचा जो आपला टॉपिक आहे इनफर्टिलिटी, वंध्यत्वापर्यंत हॉर्मोनल इम्बॅलन्सची गोष्टही जाऊ शकते. कशी, आता आपण पाहिलं की आपला जो गर्भाशय आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनची योग्य लेवल गरजेची आहे, बरोबर. तर तीच जर लेवल बिघडली इकडे ओव्हरीच्या वरच्या त्या सिस्टमुळे तर मग पुढे प्रॉब्लेम येणारच आहे, राईट. जे काही गर्भाशय आहे तिथे आपल्याला नॉर्मल बाळ जे इम्प्लांट व्हायला पाहिजे, फिटस एम्ब्रिओ जे इम्प्लांट व्हायला पाहिजे, त्याचं जे अस्तर बनायला पाहिजे आतमध्ये, तेच व्यवस्थित बनत नाही आणि त्यामुळे इन्फर्टिलिटीचे पेशंट्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप कंटिन्यू राहिला, 1 महिना राहिला, 2 महिने राहिले आणि असं आपण वर्षोनवर्ष त्याला निग्लेक्ट केलं तर मग तुम्हाला इन्फर्टिलिटीमध्ये आपण फेस करू शकतो. 10 to 15% ऑफ इंडियन कपल्स आता इन्फर्टिलिटीचे भेटत आहेत आपल्या इंडियामध्ये. ओके. बाहेर तर आपण सोडून द्या. तर इन्फर्टिलिटीचे आहे त्याच्यामध्ये 2 कॉजेस आहेत, मेल आणि फिमेल. मेल पण 45 to 50% रिस्पॉन्सिबल असतात आणि फिमेल सुद्धा 45 to 50% इन्फर्टिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. प्रॉब्लेम काय होतो आता की आमच्याकडे सुद्धा पेशंट येताना फिमेल्सच रिपोर्ट्स घेऊन येतात. तर खूप सारं मग आपण त्याच्यावरती त्यांची हिस्ट्री घेतल्यावरती आपण जर विचारलं की मग पार्टनर, तुमच्या मिस्टरांचे रिपोर्ट्स कुठे आहेत, तर आम्ही नाही केले. तर इथे पहिल्यांदा आपण खूप वेळ वाया घालवतो. इन्फर्टिलिटी म्हणजे काय, तर तुमचा रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे, रेग्युलर ओव्ह्युलेशनच्या दिवशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट होतोय, 1 वर्ष तुम्ही व्यवस्थित चान्स घेताय पण तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर आपण त्याला इन्फर्टिलिटी म्हणतो. काही लोक लग्न झाल्यावर 2-3 महिन्यांनी येतात आणि मॅडम आम्ही चान्स घेतोय पण आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर ते लोक इन्फर्टिलिटी मध्ये नाहीये. ओके. इन्फर्टिलिटीमध्ये तुम्ही 1 वर्ष विदाउट कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्ही चान्स घेताय तर तुम्ही इन्फर्टिलिटीमध्ये येता. मग त्याच्यामध्ये पहिला डॉक्टरचा काय एम असतो, तर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित झाले पाहिजे.
फिमेल वरतीच आपण ट्रीटमेंट देतोय, फिमेलचे सगळे रिपोर्ट्स करतोय, फिमेलच योगा करते, फिमेलच सगळं करते, आणि मेल जर त्यांचं स्पर्म काउंटच कमी आहे, कशी होणार प्रेग्नन्सी, राईट? तर आपल्याला दोघांचे इन्व्हेस्टिगेशन असणं गरजेचं आहे. तुमचे रिपोर्ट समजा फिमेलमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे, पीसीओडी आहे, तर मग आपण तिथे त्यांना त्यांच्या प्रकारे ट्रीट करू शकतो. तर आयुर्वेदामध्ये काय म्हटलंय, ऋतू क्षेत्र अंबू बीजाणाम, म्हणजे जसं आपल्याला एक शेती करायची आहे, शेती करताना आपण काय काय गोष्टी एक शेतकरी बघतो, ऋतू कोणत्या क्लायमेटला करतोय शेती आपण, म्हणजे पावसाळ्यातली पिकं आपण उन्हाळ्यात नाही करू शकत, उन्हाळ्यातली पिकं पावसाळ्यात नाही करू शकत. क्षेत्र म्हणजे ती जमीन कशी आहे, म्हणजे ती जमीन खरंच सुपीक आहे का, त्या जमिनीमध्ये झाड उगवण्याची ताकद आहे का. अंबू, अंबू म्हणजे काय, तर रस, तुम्ही त्याला काय पाणी पुरवताय, काय काय न्यूट्रिशन देताय, काय काय त्याला एनर्जी देताय. आणि ऋतू अंबू क्षेत्र बीज, बीज कसं आहे, आता बीज मध्ये ओवम पण आणि म्हणजे स्त्री बीज पुरुष बीज. शेतकरी काय करतात, आता ह्या वेळेस समजा सगळं धान्य काढलं, सगळंच्या सगळं ठेवतात का हो, की मी पुढच्या वर्षी सगळं पेरणार आहे, नाही. त्यातले निवडक, त्यांना बरोबर कळतं की ह्यातले हे बियाणं चांगलं आहे, हे आपण पुढच्या वर्षीसाठी धान म्हणून ठेवतात, राईट, पुढच्या वर्षीसाठी बियाणं ठेवतात. त्याच प्रकारे एक चांगला ओवम, एक चांगला स्पर्म हे प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणेसाठी असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यासाठी ऋतू म्हणजे काय, तर आपला ओव्ह्युलेशन पिरियड. आता बघा 28 दिवसाची सायकल आहे, ओके, आणि माझे मिस्टर रोज नाईट शिफ्टलाच आहेत, आणि आमचं कॉन्टॅक्ट 20व्या दिवशी 21व्या दिवशी होतो, कशी प्रेग्नन्सी राहील मला सांगा. तर तिथे काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. ओके, तुमचं 28 दिवसाची सायकल, तर तुमचे ओव्ह्युलेशन जे आहे ते 12, 14, 13व्या दिवशी होणार. तुमचं जर सायकल जी आहे ही 35-40 दिवसाची आहे, तर तुमचं ओव्ह्युलेशन लेट होणार आहे 16व्या, 18व्या, 20व्या दिवशी. आणि तुमची सायकल अगदीच 20-22 दिवसाची आहे, तर तुमचं ओव्ह्युलेशन अजून लवकर होणार आहे 8व्या दिवशी, 10व्या दिवशी. ओके, हा फरक प्रत्येकाने इनफर्टिलिटीच्या कपलने समजून घेणं गरजेचं आहे. त्याला म्हटलंय ऋतू, आणि आयुर्वेदानुसार ऋतूचे 2 अर्थ आहेत, एक तर हे ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे ऋतूचा आपलं संगम येण्याचा काळ, आणि दुसरं म्हणजे आपला बाहेरचा ऋतू. तर हिवाळा हा जो आहे हा प्राकृत मानलेला आहे गर्भधारणेसाठी, कारण त्यावेळेला बल, आपलं आईचं बल चांगलं असतं, आईचे 7 धातू चांगले असतात, वडिलांचं बल चांगलं असतं, आणि त्यातून निर्माण होणारं जे काही बीज आणि ओवम आहे, स्पर्म आणि ओवम आहे, ते सुद्धा हेल्दी असतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतो आयुर्वेदाने सांगितलंय की तुम्ही चान्स घेण्यासाठी प्रयत्न केले तर फलदायी होतं. ओके, क्षेत्र, क्षेत्र म्हणजे काय, ऋतू क्षेत्र, क्षेत्र म्हणजे काय, तुमचं गर्भाशय. तर ते गर्भाशय हेल्दी हवंय तुमचं. मग हेल्दी कसं होणार ते, तर त्याला जे काही तुम्ही न्यूट्रिशन देणार आहात, आहार रस देणार आहात, अंबू, ज्याला तिसरी गोष्ट म्हटलीये पाणी, तर तो आहार रस जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा हवाय. तुम्ही रोज वडापाव खाणार, तुम्ही रोज पाव खाणार, तुम्ही रोज पाणीपुरी खाणार, तर तुमचा रसधातू पाणीपुरीतनं बनणार, रक्तधातू पाणीपुरीतनं बनणार, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, लास्ट जो धातू आहे ओवम आणि स्पर्म, तो वडापाव मधनच बनणार आहे. मग तेच गुण तुमच्या बाळामध्ये येणार आहेत. बाळाचं पोट जन्मतःच बिघडलेलं असणार आहे. म्हणजे मग तुम्ही नंतर आमच्याकडे पेशंट घेऊन येता, मॅडम ह्याचं पोटच बिघडलेलं, खूप गॅसेसच होतात. मग विचारायचं, आई बाई तू किती वडापाव खाल्ले प्रेग्नन्सी मध्ये, किंवा आधी किती खाल्ले. तर ह्याला आयुर्वेदामध्ये बीज संस्कार म्हणतात. आपल्या ह्याच्या 3 महिने आधी तुम्ही व्यवस्थित तुमची गर्भाशय शुद्धी करून घेतली पाहिजे. तुमचा ऍटलिस्ट आहार विहार योगच्या साह्याने तुमचं मेटाबॉलिझम तुम्ही इम्प्रूव्ह करून घेतलं पाहिजे. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. बीज तर तुम्हाला सांगितलं स्पर्म आणि ओवम, हे सुद्धा हेल्दी असणं गरजेचं. पण कसं की आपण जर हेल्दी लाईफस्टाईल करू तर आपलं ते जे काही बीज आणि स्पर्म आणि ओवम आहे ते हेल्दी राहील. ओके, आता इन्फर्टिलिटीचे अजून काय काय कारण आहे, तर काही वेळेला जे काही ट्यूब्स असतात त्या ब्लॉक असतात, त्याला ट्युबल ब्लॉक म्हणतात. तर तिथे तुम्हाला शक्यतो गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन त्या HSG नावाची हे असते इन्व्हेस्टिगेशन, हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी, ती करूनच आपल्याला कळतं की ते ब्लॉक आहे का. ओके, 1, 2, 3 वर्ष झाले तुम्ही करताचे काहीतरी ट्रीटमेंट आणि काहीच फरक पडत नाही, तर ती टेस्ट घेऊन केली पाहिजे, कारण ती टेस्ट बाहेरनं आपल्याला समजत नाही की ट्यूब्स ब्लॉक आहेत का. थर्ड थिंग, फायब्रॉइड, काही गाठी असतात आतमध्ये, ते एकदा चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट सोनोग्राफी तुमच्याकडे पाहिजे की तुम्हाला
काही आजार बाकीचा आहे का, आणि त्याच्यानुसार तुम्ही आपण त्याची मग पुढे योगाच्या साह्याने कसं काम करू शकतो हे आपण बघणार आहोत. ओके. ओबेसिटी, जर तुमचं वेट जास्त असेल तर तुम्ही त्याच्यावरती पहिलं काम केलं पाहिजे. म्हणजे तुम प्रेग्नन्सीच नाही, कुठलाही हॉर्मोनल इम्बॅलन्स, कुठलाही डायबिटीज, तुमचा हायपरटेन्शन, याच्यामध्ये वेट मॅनेजमेंट, फॅट कमी असणं. फॅट म्हणजे काय तर वाईट वालं फॅट. ओके. चांगलं वालं फॅट आपल्या शरीराला गरजेचं असतं, पण जे वाईट फॅट आहे ते आपल्याला कमी करणं खूप गरजेचं असतं. जितकं पोटावरचं फॅट कमी, तितकं आपली जी काही हॉर्मोनल स्टेटस आहे तो नॉर्मल राहण्याची शक्यता जास्त असते. ओके. याच्यानंतर एंडोमेट्रोसिस नावाचा काही आजार आहे. असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इनफर्टिलिटी ही दिसून येते. आता आपण याच्यामध्ये योग साहाय्याने काय करू शकतो, किंवा योग आपल्याला कसा हेल्प करतो याच्यामध्ये, तर ऋतू, क्षेत्र, अंबुबीज, याच्यामध्ये आपण क्षेत्र म्हणजे ती जमीन जी आहे ना ती छान सुपीक करण्याचं काम योग खूप छान करणार. अंबू, तुमचा आहार रस तुमच्या गर्भाशयापर्यंत पोहोचवण्याचं काम योग खूप छान करणार. कसं बरं, एखादं आसन डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही सगळे आसन करताय, समजा आपण त्याच्यामध्ये पश्चिमोत्तानासन करतोय. ओके. दोन्ही पाय समोर, कपाळ आपलं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करतोय, सीटिंग आसन आहे. काय होणार आहे, पोटावरती ताण येणार आहे. आपण पोट खाली वाकवतोय, पोटावरती ताण आल्यामुळे इथला जो ब्लड सप्लाय आहे तो ऑब्विसली छान होणार आहे. आता बघा, मी माझा हात असा केला, असा केला, असा केला, असा केला, असा केला, इथल्या ज्या कॅपिलरीज आहेत तिथे ब्लड सप्लाय पटकन येणार आहे. ब्रेन म्हणणार अरे काहीतरी होतं इकडे, पळा 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 पळा, तर ब्रेन इकडे जास्त ब्लड सप्लाय पोहोचवणार आहे. त्यामुळे जिथे जिथे आपण स्ट्रेचिंग करतो त्या त्या ऑर्गनकडे फ्रेश ब्लड जाणार आहे. पहिली गोष्ट, फ्रेश ब्लड गेल्यामुळे काय होणार आहे, आता ही सेल आहे ही अशी थोडीशी मुरझा गई है, मतलब वो सेल जो है मुरझा गई है. तिथे छान त्याला फ्रेश ब्लड सप्लाय गेल्यावर जशी कळी जशी उमलते, फूल जसं उमलतं, तशी ती सेल रिज्युविनेट होणार आहे. आणि एकदा ती सेल चांगली हेल्दी सेल झाली तर तिचं जे फंक्शन आहे ते चांगली करणार आहे. का होतं बरं थायरॉइड, कारण थायरॉइडची सेल तिला जे दिलेलं काम आहे T3चं सिक्रिशन, T4चं सिक्रिशन, ती करत नाही, ती आळशी होते. मग आपण बाहेरनं गोळी घेतो, मग ती अजून आळशी होते. अरे वा, छान कामवाली येते बाई आणि स्वयंपाक करतेय, मी अजून घरात बसणार. अजून मग अजून मोठी झाली थायरॉइड, अरे वा, छान छान, अजून आता संध्याकाळचा पण स्वयंपाक होतोय का घरात, स्विगी येत आहे का, अजून वाढणार. काय होणार, जेवढं आपण तिला काम नाही देणार तेवढी ती आळशी होणार. त्यामुळे जे काही आपण इकडचं बघा, समजा जालंधर बंद लावला, इथे आपण समजा चीन लॉक केला, सोडला, काय होणार आहे, ब्रेन म्हणणार आहे अरे इथे काहीतरी झालंय, इथे छान ब्लड पाठवा, आणि मग आपल्याला इथे ब्लड सप्लाय येणार आहे. म्हणून मग जालंधर बंद आपल्याला थायरॉइड वरती काम करताना दिसतो. ओके. तर अशा प्रकारे जी काही पोटाशी रिलेटेड आसनं जी आहेत ती आपण जी याच्यामध्ये करतो योगाच्या सेशनमध्ये, पश्चिमोत्तानासन असेल, पादहस्तासन असेल, किंवा इन्व्हर्जन्स वाले सगळे आसन. आता इन्व्हर्जन वाल्या आसनांचं काय बघा, मेन जो आपला बॉस आहे आणि मॅनेजर आहे पिट्युटरी आणि हायपोथॅलामस, त्यांचा मूड जर खराब झाला तर सगळं बिघडतं, आपण समजून गेलो. तर आपण जेव्हा इन्व्हर्जन करतो, इन्व्हर्जन म्हणजे कुठले, विपरीत करणी, सर्वांगासन, हलासन, हे जेव्हा आपण तिन्ही आसनं करतो तेव्हा ब्लड सप्लाय जो आहे हा आपल्या ब्रेनकडे जातो. शीर्षासन, ब्लड सप्लाय जो आहे आपल्या डोक्याकडे जातो. पर्वतासन, अधोमुख श्वानासन ज्याला पण म्हटलं जातं, चाइल्ड पोज, बालासन, तर याच्यामध्ये ब्लड सप्लाय आपल्या हायपोथॅलामस आणि पिट्युटरीकडे गेल्यामुळे त्याचं फंक्शन ही छान व्हायला लागतं. एकदा बॉस खुश की मॅनेजर खुश, पुढे मग काय छान छान सगळं चालणार आहे, सुरळीत चालणार आहे. ओके. म्हणजे ती तुम्ही ट्रेनचं उदाहरण छान घेऊ शकता. आपल्या मुंबईमध्ये कधी ट्रेन आपल्या खूप साऱ्या येतात, लोकल जातात, येतात जातात, पण एका स्टेशनवर काम असलं तर कसा खोळंबा होतो बाकीच्या सगळ्या स्टेशनवरती. तसं एक जरी हॉर्मोनचा म्हणजे त्या कुरिअर बॉयनी एक जरी चूक केली, एक जरी हॉर्मोनच्या इथे गडबड झाली, पूर्ण शरीराचं, पूर्ण रेल्वेचं जाळं जे आहे मुंबई डिस्टर्ब होऊन जाते. सगळे लोक त्या प्लॅटफॉर्मवर जमतात, न्यूजवर येतं, सगळीकडे येतं. का होतं असं, एक स्टेशन खराब झालं म्हणून. तर तसंच आपल्या शरीरातील एखादा ऑर्गन, एखादा हॉर्मोन जरी डिस्टर्ब झाला
तरीही सगळ्या ह्याची आपल्याला सगळ्या सिस्टीम जी आहे ती आपली वाट लागते. कारण काय असतं, हे सगळं सिंक्रोनायझेशन मध्ये चालतं. दुसरं उदाहरण छान म्हणजे गाणे जे आपण म्हणतो ना, आता समजा मी गाणं म्हणतेय, एक कोणीतरी इन्स्ट्रुमेंट वाजवतंय, कोणीतरी पेटी वाजवते, भजन म्हणूया आपण, भजन. ओके, आपण भजन करतो तर एक पेटी वाजवते, गिटार, एक वीणा आणि गाणं म्हणते. एक कुठेतरी गायक करायला लागला, एक कोणीतरी जोरात वाजवतंय, हळू वाजवतंय, कोणीतरी स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग ट्रिंग ट्रिंग करायला लागलं. काय होईल त्या गाण्याचं, भजनाचं? पूर्ण त्याची जी मेलडी आहे ती चालली जाईल. ओके, तसंच आपल्या शरीरात काहीही बिघाड झाला हॉर्मोनचा तरी पूर्ण शरीर बिघडून जातं. त्यामुळे आपल्याला या बॉसला आणि त्याची जी मॅनेजर पिट्युटरी आहे तिला सांभाळणं खूप गरजेचं पडतं. त्यामुळे सगळी इन्व्हर्जन वाली जी आसनं आहेत, जर तुमचे एज जास्त असतील तर मॅडमच्या गायडन्स खाली तुम्ही प्रॉप्स यूज करून, पिलो यूज करून जी काही इन्व्हर्जनची आसनं आहेत ती करू शकता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फरक पडणार आहे. ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय गेल्यामुळे काय होणार आहे, एकतर हायपोथॅलॅमस शांत होणार आहे, पिट्युटरी शांत होणार आहे. मेलॅटॉनिन नावाचं जे हॉर्मोन आहे, जे आपल्याला झोप येण्यासाठी खूप गरजेचं असतं, ते आपण काय करतो, मोबाईलची स्क्रीन समोर घेतो आणि रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा लाईट डोळ्यावरती येतो तेव्हा मेलॅटॉनिन काय म्हणतं ब्रेन, अरे अजून लाईट आहे, चला झोपायची वेळ झालेली नाहीये. रोज रोज हे जात जातं त्या मेलॅटॉनिनला डोक्यात बसून फिक्स जातं की लाईट असल्यावर झोपायचं नाही. मग ही सवय लागत 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 जाते आणि मग असे लोक इन्सोमनिया म्हणजे अनिद्रेचे शिकार होतात. मग आम्ही किती वेळ मोबाईल मॅडम ठेवतो दूर, आम्हाला झोप येत नाही. तसं नाहीये. तुम्ही आधी तुमच्या त्या हॉर्मोनला ट्रेन केलं ना की आता लाईट आहे तर झोपायचं नाही, मग ते कसं हॉर्मोन हे करेल? त्यामुळे इथे ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे विथ हेतुसेवन बंद. हेतुसेवन म्हणजे बंद म्हणजे काय, तर मोबाईल अगदी 1 ते 2 तास बाजूला ठेवणं रोजचं. आणि तुम्ही हे कराल तर तुमच्या घरातले मुलं करतील. तुम्ही जर मोबाईल घेऊन जेवलात, तुम्ही जर मोबाईल घेऊन झोपलात तर मुलं सुद्धा तेच अनुकरण करणार आहेत. तर ते मेलॅटॉनिन हॉर्मोनचं बद्दल सांगते मी. तर तो हॉर्मोन सुद्धा जो आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यापर्यंत ब्लड सप्लाय छान जाणार आहे आणि झोप चांगली लागणार आहे. तिसरी गोष्ट, कॉर्टिसॉल नावाचा जो काही हॉर्मोन आहे, जो स्ट्रेस हॉर्मोन आहे, की जो आपला बीपी वाढवतो, हार्ट रेट वाढवतो, श्वासाचा रेट वाढतो. म्हणजे आता मी इथे बसली आणि मला अचानक साप दिसल्यावर माझी काय अवस्था होईल, ती अवस्था कॉर्टिसॉल हॉर्मोनची असते. ते काम कॉर्टिसॉल हॉर्मोनचं असतं. तर ती जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात सिम्पॅथॅटिक सिस्टीम. त्याच्या अपोजिट सिस्टीम जी असते ती असते पॅरासिम्पॅथॅटिक, म्हणजे शरीराला शांत करणारी, शरीराला काम करणारी. ही सिस्टीम ऍक्टिव्ह ठेवणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेलं आहे की योगातले जे काही रेस्टिंग पोज मधली आसनं आहेत, बालासन आहे, मकरासन आहे, शवासन आहे, तर ही जी आसनं आहेत त्याच्यासोबत प्राणायामाचे सगळे प्रकार, भस्त्रिका आणि कपालभाती सोडून बाकी सगळे जे प्रकार आहेत ते पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतात. म्हणजे काय करतात, तर आपल्या शरीराला शांत करण्याचं काम करतात. आता तुम्ही रोज अनुभव घेताय, घरी किती सुद्धा काही गडबड गोंधळ असेल, मन किती चंचल असेल, पण योगा सेशनला आल्यावरती जाताना तुम्ही छान हसत खेळत आणि शांत होऊन जाता की नाही? कशामुळे इफेक्ट होतो? मॅडमचा तर इफेक्ट आहेच, पण त्याच्यासोबत आपण जे प्राणायाम करतो, प्राणायामाने काय होतं, तर सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. आपली जी काही सेल आहे, आता ब्रेनच्या सेल्स, डोळ्यांच्या सेल, स्किनची सेल, हार्टची सेल, नखांची सेल, बोनची सेल, सगळ्या सेल्स पर्यंत फ्रेश ऑक्सिजन पोहोचतो. आणि तो फ्रेश ऑक्सिजन जो आहे तो आपल्या पूर्ण सेल्सला नवीन ताजतवानं करतो. आता मी बोलतेय, तुम्ही ऐकताय, तर आपण नॉर्मली ना फक्त 450 ते 500 सीसी ऑक्सिजन आत घेतो. पण जेव्हा तुम्ही दीर्घ श्वसन करता ना, जितका म्हणजे आपण जे दीर्घ श्वसन प्राणायाम करतो किंवा अनुलोम विलोम प्राणायाम करतो किंवा नाडी शोधन प्राणायाम करतो, याच्यामध्ये आपण 8 to 10% म्हणजे 4,500 ते 5,000 सीसी, म्हणजे 450 चे 4,500 म्हणजे 10 पट आपण श्वास जास्त घेतो. आता बघा, हे दोन्ही लंग्स आहेत, 2 बलून इमॅजिन करा, इतके छोटे आहेत. ओके, आणि त्याची कपॅसिटी आहे एवढी, पण आपण त्याला इतकंच फुलवलं तर बाकीची जी कपॅसिटी आहे ती वेस्ट जाते लंग्सची. पण आपण प्राणायामाच्या साहाय्याने लंग्सची कपॅसिटी वाढवतो. ओके, लंग्स मध्ये 90% पहिले जात होतं, 50% ऑक्सिजन, आता गेलं 90% ऑक्सिजन. हे 90% ऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट मधून 90% ऑक्सिजन वालं ब्लड पूर्ण शरीरात फिरणार आहे, जे पहिले 50% होतं. म्हणजे 90% ऑक्सिजन असलेलं ब्लड
तुमच्या स्किनला गेल्यावर ग्लो येणार आहे की नाही? काय गरज फेशियलची, काय गरज पार्लरची. ओके, तुमच्या ओव्हरीजला गेल्यावर ओव्हरीजचं फंक्शन चांगलं होणार आहे, ब्रेनकडे गेल्यावर ब्रेनचं फंक्शन चांगलं होणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या प्राणायामाने आपोआप होत असतात आणि हे 5,000 वर्षापूर्वी 10,000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींना माहीत होतं, म्हणून ते तासन तास एका जागी बसायचे आणि त्यांचं वय 100-200 वर्ष होतं. काय म्हटलेलं आहे सांगू तुम्हाला, की जो काही कुत्रा, डॉग आणि कासव याचं एक्झाम्पल देतात, की कासव जो आहे हा 200 वर्ष जगतो आणि डॉगचं एज किती असतं? 10-15, मॅक्सिमम 15 वर्षाच्या वरती नाही जगत. का? तर डॉगचं ब्रिथिंग जे खूप रॅपिड असतं, तो असा श्वास घेतो आणि कासव जे आहे ते एका मिनिटात 3 ते 2 वेळाच फक्त श्वास घेतो. म्हणजे आपण जे 12 वेळा घेतो ना, 12 ते 15 वेळा आपण ह्युमन बिईंग घेतो, कासव एका मिनिटात 2 ते 3 वेळा श्वास घेतो. म्हणून कासव 200 वर्ष जगतो. आपण करू शकतो का हे? 2 ते 3 नाही, पण आपण 6 मिनिट पर्यंत येऊ शकतो. कसं मी सांगते तुम्हाला. आता आपल्याला 6 मिनिट म्हणजे सॉरी 1 मिनिटात 60 सेकंद आहेत, राईट? 6 वेळापर्यंत आपण येऊ शकतो. एका मिनिटमध्ये 60 सेकंद आहेत. मग आपण 5 सेकंद श्वास घ्यायचा, 5 सेकंद श्वास सोडायचा, झाले 10 सेकंद. 10 सेकंद मध्ये आपण एक ब्रीथ घेतलं, दुसरा 5 सेकंद घेतला, दुसरा 5 सेकंद सोडला, 2 ब्रीथ झाले, 20 सेकंद, 30, 40, 50. आपण 5 ते 6 ब्रीथ एका मिनिट पर्यंत येऊ शकतो. आणि आपल्याला भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं माहितीये तुम्हाला, की आपल्याला श्वास हे मोजून दिलेत, म्हणजे आपले श्वास संपले की आपण जाणार आहे. मग आपण आपल्या श्वासांचा रिझर्व करू शकतो की नाही? आज मी 15 श्वास घालवले, त्याच्यापेक्षा मी आता माइंडफुली लक्ष देऊन जर मी दिवसाला एका मिनिटाला फक्त मी 6 श्वास घेतले, 6 श्वास सोडले, तर मी दिवसाचे किती श्वास वाचवतीये, म्हणजे माझा लाईफ स्पॅन किती वाढणार आहे. यालाच अँटी एजिंग म्हटलंय. म्हणजे आपला लाईफ आपण ज्या एज मध्ये आहोत त्या एज मध्ये राहणार आपण. म्हणजे आता 40 वर्षाचे जर आपण असू आणि आपण जर आत्तापासनं या क्षणापासनं दीर्घ श्वसन कंटिन्यू सुरू ठेवलं, तर आपण जे आहे तर आपलं एज जे आहे हे एवढंच राहील. का? तर आपल्या ज्या सेल आहेत ती नवीन घडत राहणार आणि आपल्या सेलला छान ऑक्सिजन मिळत राहणार आणि आपले श्वास पण आपण वाचवून ठेवणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला खूप गरजेची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट प्राणायाम, म्हणजे मी तर योग टीचर म्हणून मी असं सजेस्ट करते की आसन, बाकीचे जे काही विगरस एक्सरसाइज त्यापेक्षा प्राणायाम हे अष्टांगातलं खूप महत्वाचं अंग आहे. प्राणायामामुळे आपण जे आता सांगितले ते सगळे फायदे होतात. दुसरा मेन फायदा आत्ताच्या जनरेशन जो फेस करते, स्ट्रेस लेवल कमी होतो. कसा कमी होतो? पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, सिम्पॅथॅटिक सिस्टीम कमी होते. सिम्पॅथॅटिक सिस्टीम म्हणजे काय? तो कॉर्टिसॉल वाला हॉर्मोन, जो राग आणतो आपल्याला, चिडचिड आणतो, जो एकदम आपण त्रागा करतो, भांडे आपटणं, हे ते जे रागवालं जे आहे ना, ते कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे. तर ते कमी होण्यासाठी आपल्याला पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करायची आणि त्याचं मेन जे काम असणार आहे ते कोण करतं? प्राणायामा थ्रू करतं. थर्ड जे आपलं मेन अंग आहे आपल्या याचं अष्टांगाचं, जे आपल्याला इन्फर्टिलिटीमध्ये काम करतं, ते म्हणजे मेडिटेशन, ध्यानाच्या पद्धती. तर याच्यामध्ये मेन एक आहे की या स्त्रिया सारखं गायनॅककडे जाऊन प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला ओव्ह्युलेशन स्टडी करून, प्रत्येक 3 महिन्यांनी सोनोग्राफी करून, मग हिस्टेरोस्कोपी करून किंवा मग क्युरेट करून इतक्या स्ट्रेसमध्ये असतात की मग आपण त्यांना त्यांच्या व्हिजिट ह्या गायनॅककडे सुरूच असतात, औषधं मोठी मोठी घेतच असतात, पण रिझल्ट का मिळत नाही? तर मेन कॉज जो असतो तो म्हणजे स्ट्रेस. तर स्ट्रेस जो आहे हा सुद्धा आपल्याला छान प्रकारे मेडिटेशनने मस्त कमी करता येतो. त्याच्यामध्ये मग मॅडम जे तुमचे घेतात सगळे मेडिटेशनचे प्रकार, योग निद्रा झालं, शवासन झालं, गायडेड मेडिटेशन झालं, माइंडफुलनेस मेडिटेशन झालं, व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन झालं, या सगळ्या मेडिटेशनच्या प्रकाराने तुमचं ब्रेन शांत होणारे, काम होणारे, मन शांत होणारे आणि शरीर आणि मन दोन्ही जर शांत असेल तर तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट, कोणतंही डिसिजन राईट घेऊ शकता. ओके, तुमचं शरीर मन जेव्हा एकमेकांच्या विरोधात जातं, म्हणजे शरीर एक म्हणतंय, मन एक म्हणतंय, तेव्हा मग आपलं डिसिजन मेकिंग हे खूप बिघडतं आणि मग तिथे हॉर्मोनचा इम्बॅलन्स व्हायला लागतो.
त्यामुळे मेडिटेशनचे जे काही सेशन्स आहेत ते करणं हे तुमच्यासाठी इनफर्टिलिटी, पीसीओडी, हॉर्मोनल इम्बॅलन्स, तुम्हाला खूप शांतता वाटते. बघा तुम्ही एक मेडिटेशन केलंय 5 मिनिटाचं का होईना, पण खूप शांतता वाटते. हे तुम्ही करू शकता. मेडिटेशन आणि प्राणायाम करताना काही स्पेसिफिक मुद्रा आहेत की ज्या आपल्याला इनफर्टिलिटी, हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी गरजेच्या आहेत. त्या मुद्रा तुम्ही धारण करू शकता. आयुर्वेदामध्ये 5 प्रकारचे वात सांगितलेले आहेत. त्यातला एक वाताचा प्रकार म्हणजे अपान वायू, जो गरजेचा आहे गर्भ निष्क्रमणासाठी, मल निष्क्रमणासाठी आणि युरिनसाठी. तर जिथे गर्भाशी रिलेटेड तो वायू आहे त्या वायूची अपान मुद्रा, ही मुद्रा आपण मधले 2 फिंगर आणि आपण हरिण म्हणतो ना, हरणीचा चेहरा, तर तुम्ही प्राणायाम करताना ही मुद्रा धारण करू शकता, मेडिटेशन करताना ही मुद्रा धारण करू शकता. याने काय होणार आहे, ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी 5 बोटं असतात आपली पंचमहाभूत. तर अशा त्याच्या सिंपल टचने म्हणजे प्राणमुद्रा, ज्ञान मुद्रा, अपान मुद्रा, प्राण मुद्रा, या विविध प्रकारच्या मुद्राने काय होतं, फिंगर टिप्सचे जे काही एलिमेंट्स आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत जी आहेत, त्यांना एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळतं. हे अशा प्रकारे जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्यांचं स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामधले ब्लॉकेजेस कमी होतात. म्हणजे अपान वायू जो आहे तो, त्याचं जर कार्य बिघडलं असेल तर व्यवस्थित होणार. पण फक्त मुद्रा करून होणार आहे का हो? तर नाही. मुद्रासोबत तुम्ही प्राणायाम, एखादा आसन करताय, समजा पद्मासनात बसलात मुद्रा धारण केलीत, किंवा वज्रासनात बसलात मुद्रा धारण केलीत, मेडिटेशन करतायत मुद्रा धारण केली, प्राणायाम करताय मुद्रा धारण केली, तेव्हा ह्या मुद्रा ज्या आहेत त्या सिंक्रोनाइज होऊन काम करणार आहेत, मेडिटेशन सोबत, प्राणायामासोबत, आसनासोबत. ओके. नंतरची आहे योनी मुद्रा, तुम्ही करू शकता. अपान मुद्रा, ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, ज्या काही मेडिटेटिव्ह पोज मधल्या मुद्रा आहेत त्या सगळ्या करू शकता. स्पेसिफिकली पीसीओडी आणि ह्याच्यासाठी, इन्फर्टिलिटीसाठी अपान आणि योनी मुद्रा, हे याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला बंध जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मूलबंध, म्हणजे आपण जे खालचे तिन्ही मसल जे आहेत, ऍनसचे मसल, युरिनचे मसल आणि आपले जे काही वजायनल मसल, त्यांना वरती खेचायचं आणि होल्ड करायचं, तो मूलबंध. उड्डाण बंद, पोटाला आत खेचायचं. जालंधर बंद, चिन लॉक. तर हे जे बंध आहेत हे काय करतात, बंधाजार न्यूरोमस्क्युलर लॉक्स. याच्यामध्ये काय होतं की आपण श्वास एकतर घेतो आणि सोडतो आणि मग बंध लावतो, त्यामुळे आतमध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. आणि निगेटिव्ह प्रेशर, येस, एएमएच बद्दल बोलते, निगेटिव्ह प्रेशर जे आहे ते आपल्याला आतमधल्या सेल्स, पुन्हा बघा आता इथे काहीच नाही, इथली जर मी सगळी हवा काढून घेतली आणि आतमध्ये एखादं समजा ऑर्गन आहे ओव्हरी, आणि मी इथली सगळी हवा काढून घेतली, तर काय होणार, ती ओव्हरी काय म्हणणार की अरे इथे तर आता काहीच हवा नाही, ती थोडीशी अशी रेस्टलेस होणार. आणि जेव्हा ती रेस्टलेस होणार, ब्रेन तिकडे छान ब्लड पाठवणार. त्यामुळे निगेटिव्ह प्रेशरचा आपण अशा चांगल्या प्रकारे उपयोग तिथल्या ऑर्गनचा ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी करू शकतो. ओके. बॉडी क्लिन्झिंग काही प्रोसेसेस आहेत की ज्याच्यामध्ये कपालभाती मेन आहे, अग्निसार मेन आहे, आणि त्यानंतर आपल्या ज्या काही वमन आहे, जलनेती आहे, ह्याने तुम्ही शरीर क्लिन्झिंग करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही आसनं कराल, योगा कराल, तर त्याचे बेनिफिट्स अजून चांगले होणार आहेत. कारण की चांगल्या शरीरामध्ये चांगलं आपण जर काही पेरत असू तर त्याच्यासाठी शरीर आधी शुद्ध असणं गरजेचं. त्याच्यामुळे योगाच्या ज्या क्लिन्झिंग प्रोसेस आहेत, आयुर्वेदाचे पंचकर्म आहेत, त्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं शरीर शुद्ध करून घेऊ शकता आणि मग त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या शरीराला प्रिपेअर करू शकता याच्यासाठी, प्रेग्नन्सीसाठी किंवा पीसीओडी, जे काही तुम्हाला ओव्हरकम करायचे त्याच्यासाठी. ओके. अजून मी माझं काही विसरते का, फक्त मी एकदा चेक करते, म्हणजे हे लिहिलेले आहेत पॉइंट्स. येस, डाएट बद्दल थोडंसं बोलूया आपण. ओके. डाएटचा जो आहे विषय आपला आहार रसाच्या मध्ये झालेलाच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मैदा प्रॉडक्ट्स, जंक फूड सगळं अवॉइड करायचं आहे. घ्यायचं काय आहे, आपण काय करतो आता, चुका काय होतात त्याच फक्त सांगते, बाकी डाएटचं तुम्हाला माहिती आहे. चुका काय होतात की मला वेट लॉस करायचंय म्हणून मी सगळं तूप तेल बंद करते, पूर्ण चुकीचं आहे. मी तेलकट आता काहीच खात नाही मॅडम, मग कसं काय तुझं वेट कमी नाही होत, कसं काय हॉर्मोनल इम्बॅलन्स राहतो. तर जे काही आपले हॉर्मोन्स मी तुम्हाला सांगितलं ना की कुरिअर बॉय, तर कुरिअर बॉयची जी गाडी असते ना, ती गाडी जी आहे ती आपली म्हणजे
गुड फॅट असतो, चांगला फॅट, चांगले फॅट असतील तरच हॉर्मोन एका साइडने ट्रॅव्हल करणार दुसरीकडे ब्लड मध्ये मिक्स होऊन, नाहीतर हॉर्मोन्स ट्रॅव्हल करत नाहीत. ओके, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, विटॅमिन ए, डी, ई, के तुम्ही कितीही गोळ्या घ्या पण त्याच्यासोबत जर फॅटचा कंटेंट नसेल तर ते हॉर्मोन फॅट सोल्युबल हॉर्मोन आहे, ते तुमच्या ब्लडमध्ये मिक्सच होणार नाही, म्हणजे तुम्हाला त्याचा काहीही बेनिफिट मिळणार नाही. म्हणून आपलं साजूक तूप जे आहे जेवणामध्ये 1 चमचा ऍटलिस्ट असणं गरजेचं आहे, कितीही वेट असू दे. तुम्हाला बंद काय करायचंय, कुठले फॅट बंद करायचे तुम्हाला, जे ट्रान्स फॅट आहे, म्हणजे जे व्हाईट वाला फॅट आहे तो. म्हणजे काय, तर डबल तळलेलं, एकदा तळलं पुन्हा त्यात तळलं, खूप सारं डीप फ्राईड वालं, किंवा चीज, बर्गर, चीज, नंतर अजून काय असतं ते बटर, हे जे काही आहे ते फॅट आपल्याला नकोय. आपल्याला कुठलं फॅट हवंय, मेन पहिलं आपलं तूप हवंय, नट्स हवेत आपल्याला, जे काही आपले नट्स आहेत, म्हणजे बदाम झालं, जवस झालं, तीळ झालं, सगळ्याच्या बिया आहेत आपल्या फळांच्या, ज्या आजकाल त्याचं पॅकेट पण मिळतं रोस्टेड, काय म्हणतात त्याला, सीड्स, नट्सच म्हणतात ना, तर त्या सीड्स झाल्या. तर हे जे आहे हे चांगलं वालं फॅट आपल्याला हवंय, कशासाठी, तर आपल्या व्हाईट फॅटला कट करण्यासाठी आणि आपल्या हॉर्मोनला आतमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी. त्यामुळे हे तुमच्या याच्यात जरूर ठेवा. बंद काय करायचं हे मी मगाशीच सांगितलंय, जे लेट जॉईन झाले त्यांनी रेकॉर्डिंग नंतर तुम्ही बघू शकता. पण आहार रस चांगला करणं गरजेचं, त्यामुळे 2 वेळच्या जेवणाच्या वेळा फिक्स आणि बाहेरचं सगळं बंद, आणि जे काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं, ह्या गोष्टी मेन आहेत. देन तुमचं योगा सेशन जे सुरू आहे ते कंटिन्यू लाईफ टाइम सुरू ठेवा, काहीही प्रॉब्लेम नाही. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह झाली की प्रीनेटल करा, बाळ मोठं झालं 6 महिन्याचं की पुन्हा तुम्ही नॉर्मल योगा जॉईन करा, पण लाईफ टाइम योगा जे आहे ते तुमचं सुरू ठेवा. तुम्हाला पुढे अजून काही त्याचे बेनिफिट्स खूप छान मिळणार आहेत 40 नंतरचे जे आहेत ते. ओके, त्यानंतरची एक खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी मला सगळ्यांसोबत शेअर करायची, की आपले 4 शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स असतात. ओके, स्टेईंग हॅपी इज अ स्किल. आपण स्वतःला हॅपी ठेवावं ही एक स्किल आहे, आर्ट आहे. ओके, 4 प्रकारचे हॅपी हॉर्मोन्स असतात, डोपामाइन, सिरोटिनिन, एंडोनेफ्रिन आणि चौथं कोणतं झालं, ऑक्सिटोसिन. ओके, 4 हॅपी हॉर्मोन्स आहेत, यांना आपण नेहमी ताजतवानं ठेवलं पाहिजे. कसं बरं, तर तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जी तुमची काही हॉबी असेल, तुम्ही स्कूलमध्ये गाणं म्हणत असाल, स्कूलमध्ये पेंटिंग करत असाल, आणि आता एवढ्या वर्षात मी मॅडम काहीच केलं नाही, मी खूप छान स्केच काढायचे, किती जणी आहेत अशा, खूप छान मी स्केच काढायचे, पण मी, येस श्रद्धा मॅडम आहे, काय हॉबी होती तुमची, पेंटिंग करायची. पेंटिंग कर, आता कधी केले लास्ट पेंटिंग, 2 वीक्स अगोदर, गुड, 2 आठवड्यात, 2 वीक्स आधी केलं तरी खूप बेटर आहे. काही जण मी विसरूनच गेले, मी डान्स करायचे पण मला आता येतच नाही, मी गाणं म्हणायचे तर नाही. तुम्ही ऍटलिस्ट दिवसातील 10 मिनिट 10 मिनिट्स तुमच्या हॉबीला द्या, ज्याने तुमचे हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतील. तुम्ही हॅपी राहिलात तर पूर्ण कुटुंब अगदी हॅपी राहील. इनफर्टिलिटी वगैरे तुम्हाला डॉक्टरकडे पण जाण्याची गरज नाही पडणार, इतकं त्याच्यामध्ये छान पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये येते आणि आपोआप छान हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतात. कारण सांगितलं ना, बॉस कोण आहे, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, तो हॅपी तर तो इझिली आपल्या वर्कर्सला छान छान पेमेंट देऊन कामं करायला देतो. पण जर तिथेच बिघाड झाला, म्हणजे मला स्ट्रेसच आहे, मला ऑफिसला जायचंय, मला घरातलं करायचंय, मला काही माझ्यासाठी वेळच नाही, जो काही आतल्या आत आपल्याला जो काही न्यूनगंड होत राहतो की मी माझ्यासाठी काही करतच नाही, दुसऱ्यांसाठीच करते, किंवा अति मला हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, मला गाणं पण म्हणायचं, मुलाला पण सोडायचं, मला ऑफिसला पण जायचं, घर पण सांभाळायचं, तर ह्या सगळ्याचा कुठेतरी एक बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याला योग म्हटलंय. म्हणजे जे आपले भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी योगची व्याख्या काय सांगितली माहितीये, योगा म्हणजे आसन नाही म्हटलं, योगा म्हणजे प्राणायाम नाही म्हटलं त्यांनी, योग समत्व मुच्यते, भगवद्गीतेमध्ये आलेली डेफिनेशन आहे. समत्व म्हणजे काय, बॅलन्स. मग कसला बॅलन्स, आत्ताच्या याच्यामध्ये आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणू शकतो, श्वासाचा बॅलन्स, शरीराचा बॅलन्स, थायरॉइडचा बॅलन्स, शुगरचा बॅलन्स, वेटचा बॅलन्स, तुमच्या AMHचा बॅलन्स, सगळ्याचा बॅलन्स साधणं म्हणजे
योग हे त्यांनी त्या काळी सांगून ठेवले भगवद्गीतेमध्ये. आपण त्याचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे अर्थ हे करून त्याची व्यवस्थित जो मिनिंग आहे तो घेत नाही. त्यामुळे हॅपी राहणं हे आपल्या स्त्रियांसाठी खूप गरजेचं आहे आणि हे आपण स्वतः करू शकतो. आपण कोणाच्या तरी हातचा रिमोट बनून जातो की नाही, ही व्यक्ती मला सरप्राईज देईल, ही व्यक्ती मला बाहेर घेऊन जाईल किंवा माझ्यासाठी काहीतरी करेल. तर तसं न करता स्वतःच्या हॅपीनेसचा रिमोट स्वतः बना. बघा तुम्हाला किती छान वाटेल. तुम्ही ना फक्त एक 30 सेकंद आरशासमोर ना छान स्माइल देऊन उभे राहा. रोज रोज सकाळी 30 सेकंड फक्त छान स्माइल द्यायची आणि आरशामध्ये उभं राहायचं. आरशात नाही राहिला, जिथे आहात तिथे बसून करा. इतकं सुंदर वाटतं, कारण माइंड आहे ना त्याला कळत नसतं. माइंडला कळत नसतं खरं खरं हसते का खोटं हसते. जरी मी असं जरी केलं ना तरी माझं हॅपीनेस आतमध्ये वाढत जाऊन बरोबर नॉर्मल हॉर्मोन सिक्रेट होतात. त्यामुळे 30 सेकंड डेली तुम्ही फक्त, याला स्माइल मेडिटेशन म्हणतात, फक्त बघत स्माइल करायचं बस, अशा प्रकारे. तर तुम्हाला खूप छान वाटेल. तर सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असते तर मी आज घेणार होते, पण सगळ्यांनी व्हिडिओज ऑफ ठेवले, त्याच्यामुळे मी आज घेणार नाहीये. ओके, तर हॅपी राहा, हेल्दी राहा. तुमचं जे काही योग सेशन आहे ते सुरू ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर इथे विचारा. आपण मग आता क्वेरीज घेऊया. ओके, AMHचा एक प्रश्न आहे. आता AMH म्हणजे काय मी सांगते. एक मिनिट, कुठे आहे, गेला का त्या मॅडम? पर्सनल मेसेज केला आहे. ओके ओके, ठीक आहे. हा, AMH म्हणजे काय असतं की आपल्या एग्सची जी क्वांटिटी आहे जेव्हा आपण आईच्या पोटात असतो, म्हणजे आता ऍज अ बेबी मी जेव्हा माझ्या आईच्या पोटात असेल तेव्हा माझ्या ओव्हरीज मध्ये किती एग्स बनणार हे फिक्स नंबर आहे. म्हणजे समथिंग लॅक, मिलियन काय असेल, करोड, तेवढा नंबर माझ्या याच्यामध्ये असणार आहे. मग प्रत्येक जेव्हा मी मोठी झाली, 13 इयर्स 14 इयर्स, जेव्हा पिरियड्स यायला लागले, प्रत्येक पिरियडला एग जे आहे ते बाहेर आलं. जर त्याचं फर्टिलायझेशन झालं, प्रेग्नन्सी राहिली तर ठीक, नाही तर दर महिन्याला ते बाहेर पडलं. ओके, असा हा एगचा फंक्शन आहे. तर ते अँटी मिलरियन हॉर्मोन जे आहे ते काय करतं, AMH या एगच्या याला क्वांटिटी आणि क्वालिटीला रिस्पॉन्सिबल असतं. होतं काय, ज्यांचा लो AMH आहे त्यांना गायनॅक सरळ सांगतात की तुम्ही आई होऊ शकत नाही. हाच पहिला आघात त्यांच्या मनावरती होतो आणि हाच याच्याच डिप्रेशन मध्ये त्यांना खरंच आई पण येत नाही, फ्रँकली स्पीकिंग. आता मला सांगा, मी तुम्हाला सगळं शिकवलं मगापासून, एक बेबी बनायला एक स्पर्म पुरेसा असतो, बरोबर. AMH मध्ये इतके कमी एग्स नसतात की ते तुम्हाला एक ओवम देऊ शकत नाहीत. आपल्याला काय करायचंय, भले त्याची क्वांटिटी कमी असू पण त्याची क्वालिटी सुधारायची. योगाने क्वालिटी सुधारायची, आपण आयुर्वेदाने सुद्धा करू शकतो, पण आता आपण इथे योगाबद्दल बोलतो. तर योगाच्या सहाय्याने तुम्हाला त्याची क्वालिटी सुधारायची, एका ओवमची, एका स्पर्मची. जेव्हा काही लो स्पर्म काउंट असतो तरी पण प्रेग्नन्सी कशी राहते, मग याच ह्यानी राहते की तो स्पर्म इतका ताकदवर आहे की तो आला तिथपर्यंत, ओवमला भेदला आणि त्याचं झालं मल्टिप्लिकेशन आणि झालं बेबी. ओके, तसंच हा ओवम जो आहे त्याची ताकद आपल्याला वाढवायची. आता कशा कशाने मी तुम्हाला सगळं सांगितलंय. आहारच चांगला द्यायचा, योगाने तिथलं सर्क्युलेशन वाढवायचं, ब्लड चांगलं जाईल, प्राणायामाने ऑक्सिजन जाईल, मेडिटेशनने तिथला स्ट्रेस कमी होईल आणि तो एक ओवम इतका परफेक्ट होईल. पॉझिटिव्हिटी, मेडिटेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स याने इतकं आपलं माइंड आणि त्या ओवमला इतकं पण स्ट्रॉंग करायचं की 1-2 ओवम जरी असले तरी त्यांचं फर्टिलायझेशन झालंच पाहिजे. आणि होतं लो AMH मध्ये, म्हणजे मी आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर बोलतेय, हे नंतर युट्यूबला फेसबुकला जाणार आहे, पण लो AMH मध्ये आयुर्वेद योगाच्या सहाय्याने प्रेग्नन्सी राहू शकते, राहिलेली आहे. पण गायनेक डिरेक्टली सांगतात की तुम्ही आई होऊ शकत नाही. तिथेच त्या आईचं पूर्ण हे मॉरल डाऊन होतो आणि मग ती कितीही औषधं घेतली तरी मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही मनात ना काढा की हे होऊ शकत नाही. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आपल्याला एक ओवम, एकच स्पर्म लागणार आहे. तुमचं जे काही ओवम आहे ते छान आहे, पॉझिटिव्ह राहा, ते परफेक्ट आहे तुम्हाला बेबी देण्यासाठी. बस तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचा जो काही त्याच्यातला त्या ओवमकडे बघण्याचा, म्हणजे त्याला अगदी तुम्ही जिवंतपणा द्या स्वतःहून, आपोआप होणार आहे ते. ओके, अजून कोणाचे क्वेश्चन्स?
समजतंय का सगळ्यांना की डिफिकल्ट वाटतंय? ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत त्यांनी प्लीज सांगा. प्रणाली, प्राजक्ता, स्वाती, रिया, समीक्षा, साहिल चौगुले. हा बोला, क्वेश्चन असेल तर अनम्यूट करा. म्यूट आहात, म्यूट. म्हणजे डोकं दुखतंय हो सारखं. ओके ओके काय झालं की काय ना ते डोक्याला. ओके ओके. कशामुळे? मला वाटतं जागरण होत चाललंय ना रात्रीच, म्हणून जरा जरा उशिरा झोप झाल्यामुळे होत हे होऊ असेल. शकतं. पित्तामुळे डोकं दुखू शकतं. आराम करा. हा. हा. येस. बाकी ओके, कोणाला? ओके. स्मिता, कसं वाटलं? काही प्रश्न आहेत का? छान वाटलं खूप. छान वाटलं मला. ऍक्च्युली मला खूप छान पिरियड्स येत वाटलं. नाहीयेत ना, त्याच्यासाठी मी सेशन जॉईन केलं होतं. म्हणजे Periods येत नाहीये. किती एज आहे? मला आता 24 स्टार्ट झाले. अजून स्टार्टच नाही झालेत? नाही, पिरियड स्टार्ट झालेत मला. हा. दोन म्हणजे गॅपने येतात. Gap. म्हणजे 45 डेज, 50 डेज, 30 डेज. परफेक्ट सेशन होतं मग आज तुमच्यासाठी. हो समजलं हो, तुम्हाला? म्हणूनच मी जॉईन केलं होतं. मिसने मला सांगितलं होतं ना, म्हणून मी जॉईन केलं होतं. कालच आम्हाला बोलल्या होत्या की कर जॉईन. येस. तर आता जे आहे ते फॉलो करा. योगाने होतात. तुम्ही जितकं रेग्युलर कराल ना, पिरियड्स तुमचे नॉर्मल होतील. हो, थँक्यू. येस प्रियांका मॅम. खूप छान सेशन होतं. एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सगळं म्हणजे कव्हर करणं हे खूप चॅलेंजिंग आहे, पण खूप साध्या सोप्या म्हणजे भाषेमध्ये सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यातून आपल्याला हे समजते की शरीर, मन, स्वतःचा विश्वास जर स्वतःवरती असेल तर योगाच्या थ्रू तुम्ही अशक्य पण शक्य करा. तुम्हाला दुसरं कोणी त्याच्यामध्ये हेल्प नाही करायचं. आम्ही इन्स्ट्रक्ट करू, गाईड करू, जे महत्वाच्या गोष्टी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवू, पण अंततः तुम्ही स्वतः करायचंय. करताय म्हणून करण्यापेक्षा याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून केलं तर खूप छान होतात. आणि भरपूर साऱ्या म्हणजे लो एमएच असू दे, ज्यांना म्हणजे शक्यच नव्हतं, त्यांनीही खूप छान हेल्दी प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली आणि त्याच्यानंतर बाळही खूप छान गोंडस झाले. बऱ्याच जणांच्या लिटरली 1-1.5 वर्षामध्ये सगळ्या ट्रीटमेंट थांबून, म्हणजे मी स्वतः एक एक्झाम्पल सांगते. नोव्हेंबर 2021 पासून एक मुलगी माझ्याकडे या ट्रीटमेंटसाठी होती आणि रेग्युलर प्रॅक्टिस केली. एक्स्ट्रा इतकं काही नाही करून घेता आलं, पण केलं. त्याच्यानंतर सगळे म्हणजे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले. जॉईंटचे प्रॉब्लेम होते ते गेले. कसं आहे, बाळ राहिलं म्हणजे झालं असं नाही, कारण ते बाळ राहण्यासाठी स्वतःचं शरीर पण खूप महत्वाचं आहे. युटेरसची हेल्थ महत्वाची आहे. तुमची स्वतःची इनर विल पॉवर खूप महत्वाची आहे. जर तुम्ही स्वतः तेवढं फिट नसाल तर एक बाळाला जन्म घालणं हा मोठा गुन्हा आहे. मग त्याच्यासाठी स्वतःला आधी फिट करा, स्वतःला तंदुरुस्त ठेवा. एक मोठा जीव तुमच्या ह्याच्यामध्ये 1-2 दिवस नाही तर 280 दिवस पोटामध्ये उदरामध्ये वाढतोय. एक छोट्याशा स्पर्म आणि एका एग पासून एवढं फर्टिलायझेशन होऊन जाणार, एवढी छान नॅचरल सुंदर प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपला छान जन्म झालाय. हे कुठलं कोणी करू शकत नाही, फक्त एक स्त्री करू शकते. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये योग तुम्हाला अगदी म्हणजे इंटरनल एक्सटर्नली तुम्हाला स्ट्रॉंग बनवत आहे. आणि हे म्हणजे जे एन्शियंट प्रॅक्टिस आहे, आयुर्वेद असू दे, योग थेरपी असू दे किंवा इतर कुठलं असू दे, हे आपल्याला आजकाल खूप काळाची गरज आहे आणि प्रत्येक स्त्रीने म्हणजे प्रॅक्टिस केलंच पाहिजे. मॅम तुम्ही खूप छान सांगितलं. आणि अजूनही कोणाला काही इश्यूज असतील, अजून तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती मार्गदर्शन असं सखोल पाहिजे असेल तर त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि माझ्या वतीने मी सर्वांचा खूप खूप धन्यवाद मानते. तुम्ही दिव्ययुगशी जुडला, मॅमनी स्वतःचा वेळ दिला आणि एवढ्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही छानपणे एवढं कॉपरेट केलं. असंच छान मस्त हसत राहा, खुश राहा, निरोगी राहा. सर्वांचे मेडिसिन सुटू दे आणि सर्वांनी डिसीज फ्री राहू देत. आणि महिला यामुळे सशक्त होणार आहेत. एक स्त्री सशक्त झाली, ती फिजिकली मेंटली स्ट्रॉंग झाली तर तिचं पूर्ण कुटुंब सुखी आणि समृद्ध राहत. सो एक छोटस गोल न ठेवता पूर्ण ह्याचा सखोल विचार करून एक पाऊल टाका. आतापर्यंत सुरुवात नसेल केली तर इथून पुढे सुरुवात करा. हा एक श्री गणेशा समजा, एक मोटिवेशन समजा, एक टर्निंग पॉइंट समजा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून एक आई होण्याचं तर स्वप्न तुमचं पूर्ण होणारच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण जाऊन खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत बाय प्रोडक्ट येतील. एवढी गॅरंटी आम्ही आमच्या वतीने देत आहोत. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर द जॉईनिंग. थँक्यू एव्हरीवन.